आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या तासिकेत आपण ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरमधून इम्पॉर्टंट इक्वेशन इन ट्रिग्नोमेट्री या भागावर चर्चा करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहत आहात, आज आपल्याला ज्या भागावर चर्चा करायची तो भाग आहे इम्पॉर्टंट इक्वेशन इन ट्रिग्नोमेट्री. याचा अर्थ ट्रिग्नोमेट्रीमध्ये असलेले एक महत्त्वाचं इक्वेशन आपल्याला आज समजून घ्यायचं आहे किंवा अभ्यासायचं आहे. तर यालाच तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजेच इम्पॉर्टंट इक्वेशन इन ट्रिग्नोमेट्री याच्याऐवजी याला तुम्ही बेसिक ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजेच हे इक्वेशन म्हणजे एक ट्रिग्नोमेट्रीमध्ये असलेली बेसिक आयडेंटिटी आहे, जी आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायची आहे किंवा समजून घ्यायची आहे. तर ही बेसिक आयडेंटिटी आहे. या आयडेंटिटीचा वापर करून इतर दोन आयडेंटिटी तुम्ही सहज तयार करू शकता. तर आजच्या भागात फक्त आपण ही एक जी की बेसिक आहे तीच समजावून घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढच्या तासिकेत त्या आयडेंटिटीपासून किंवा इक्वेशनपासून इतर दोन वेगवेगळे इक्वेशन कसे तयार होतात यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. तर आता आपण ही जी बेसिक आयडेंटिटी आहे ती नेमकी कशी तयार होते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की एक ट्रायंगल PQR जो की राईट अँगल ट्रायंगल आहे तो या ठिकाणी गृहीत धरला आहे किंवा कन्सिडर केला आहे. इन ट्रायंगल PQR अँगल Q इज राईट अँगल. इन ट्रायंगल PQR अँगल Q इज राईट अँगल. Q हा राईट अँगल आहे. देअरफॉर साईड अपोजिट टू राईट अँगल मीन्स साईड PR इज हायपोटेनियस. साईड PR हायपोटेनियस आहे. याशिवाय या राईट अँगल ट्रायंगलमध्ये R हा अँगल थीटा गृहीत धरलेला आहे. R या अँगलचं मेजर थीटा डिग्री एवढं गृहीत धरलेलं आहे किंवा कन्सिडर केलेलं आहे. तर आता सुरुवातीला आपण या राईट अँगल ट्रायंगलशी रिलेटेड किंवा थीटा या ॲक्यूट अँगलशी रिलेटेड असलेले दोन महत्त्वाचे रेशो ठरवून घेणार आहोत. जसे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहत आहात इन ट्रायंगल PQR अँगल Q इज 90 डिग्री. अँगल R इज थीटा डिग्री. देअरफॉर साईन थीटा या ठिकाणी आपण साईन थीटाची व्हॅल्यू ठरवणार आहोत. आता तुमच्यापैकी प्रत्येकालाच साईनसाठी असलेला फॉर्म्युला माहीत आहे. साईनसाठी असलेला फॉर्म्युला तुम्ही आठवत आहात. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तो आठवतही असेल. साईनसाठी असलेला फॉर्म्युला, साईन रेशोसाठी असलेला फॉर्म्युला अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस असा आहे. साईनसाठी असलेला फॉर्म्युला अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस असा आहे. या ठिकाणी साईन थीटाची व्हॅल्यू ठरवायची. याचाच अर्थ थीटाची अपोजिट साईड तुम्ही ठरवत आहात. थीटाची अपोजिट साईड PQ आहे. म्हणून या ठिकाणी न्यूमरेटर PQ लिहिलेला आहे. आणि आता हा हायपोटेनियस PR आहे म्हणून डिनॉमिनेटर PR आहे. याचाच अर्थ साईन थीटाची व्हॅल्यू PQ अपॉन PR. PQ म्हणजेच थीटाची अपोजिट साईड आहे. PR म्हणजे राईट अँगल ट्रायंगलचा किंवा ट्रायंगल PQRचा हायपोटेनियस याचा अर्थ साईड अपोजिट टू राईट अँगल. हा राईट अँगल आहे, त्याच्या अपोजिट असलेली जी साईड आहे ती हायपोटेनियस असते. आणि म्हणून साईन थीटाची व्हॅल्यू येत आहे PQ अपॉन PR. साईन थीटाची व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी समजून घेतली. याच पद्धतीनं आता कॉस थीटाची व्हॅल्यू तुम्हाला ठरवायची आहे. म्हणून आता
कॉस थीटासाठी असलेला जो फॉर्म्युला आहे किंवा कॉससाठी असलेला जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही आठवत आहात. कॉससाठी असलेला फॉर्म्युला आठवत आहात. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या लक्षात येत असेल की कॉससाठी असलेला फॉर्म्युला आहे ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. इन शॉर्ट या ठिकाणी फॉर्म्युला लिहित आहे ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. आता थीटाच्या संदर्भात ॲडजसंट साईड तुम्हाला जर विचारली तर तुमचं उत्तर असेल ॲडजसंट साईड ऑफ थीटा इज क्यू आर. ॲडजसंट साईड ऑफ थीटा इज क्यू आर. देअरफॉर डिनॉमिनेटर इज क्यू आर. नाउ for right angle triangle PQR, hypotenuse is PR. Hypotenuse is PR and therefore denominator is PR. It means that cos theta is equal to QR upon PR, where QR is adjacent side, PR is hypotenuse. Adjacent side and hypotenuse. ठीक आहे. आत्तापर्यंत मी 2 रेशोच्या व्हॅल्यू ठरवून घेतलेल्या आहेत. एक आहे साईन थीटा, दुसरी आहे कॉस थीटा. आता याच्यानंतर जे तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे पायथागोरस थिअरमचा वापर. आपल्यापैकी प्रत्येकालाच माहीत आहे कुठल्याही राईट अँगल ट्रायंगलमध्ये तुम्ही पायथागोरस थिअरम वापरू शकता. Pythagoras theorem says that sum of the squares of two sides of right angle triangle is equal to square of the hypotenuse. राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगल तयार करणाऱ्या ज्या साईड असतात त्यांच्या स्क्वेअरची सम, राईट अँगल तयार करणाऱ्या साईडची सम. या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता राईट अँगल तयार करणाऱ्या साईड PQ आणि QR या 2 आहेत. तर यांच्या स्क्वेअरची सम ही त्या ट्रायंगलच्या हायपोटेनियसच्या म्हणजेच PRच्या समच्या इक्वल असते. म्हणून तुम्ही युजिंग पायथागोरस थिअरम बाय पायथागोरस थिअरम इक्वेशन लिहू शकता. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ साइड्स फॉर्मिंग राईट अँगल. राईट अँगल फॉर्म करणाऱ्या साईडच्या स्क्वेअरची सम. तर त्यात पहिली साईड आहे PQ म्हणून या ठिकाणी PQ स्क्वेअर असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सम मीन्स ॲडिशन, बेरीज म्हणून प्लस साईन दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता सेकंड साईड आहे QR म्हणून QRचा स्क्वेअर. PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. हायपोटेनियस आहे PR. देअरफॉर राईट हँड साईड इज PR स्क्वेअर. या ठिकाणी तुम्ही पायथागोरस थिअरम कसा अप्लाय करायचा ते समजून घेत आहात. PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस मीन्स PR स्क्वेअर. तर या पद्धतीनं पायथागोरस थिअरम वापरून असं एक इक्वेशन तुम्ही तयार केलेलं आहे. पायथागोरस थिअरमचा वापर करून हे इक्वेशन तयार करण्यात आलेलं आहे. तर याच्यानंतर या इक्वेशनवर एक ऑपरेशन केलं आहे आणि ते ऑपरेशन आहे डिवायडिंग ईच टर्म बाय PR स्क्वेअर. डिवायडिंग ईच टर्म बाय PR स्क्वेअर. यालाच तुम्ही डिवायडिंग बोथ साईड्स असंही म्हणू शकता. डिवायडिंग बोथ साईड्स बाय PR स्क्वेअर असंही म्हणता येतं किंवा डिवायडिंग ईच टर्म इन दी अबोव इक्वेशन बाय PR स्क्वेअर. तर या इक्वेशनमध्ये असलेल्या प्रत्येक टर्मला तुम्ही PR स्क्वेअरनं डिव्हाइड करणार आहात. आता डिव्हाइड केल्यानंतर तयार होणारं जे इक्वेशन आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तयार झालेल्या इक्वेशनमध्ये पहिली टर्म होती
पी क्यू स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअरला पी आर स्क्वेअरनं या ठिकाणी डिवाईड करत आहेत. दुसरी टर्म होती क्यू आर स्क्वेअर. क्यू आर स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर, म्हणजे क्यू आर स्क्वेअरलासुद्धा पी आर स्क्वेअरनं डिव्हाइड केलं आहे. त्याच्यानंतर राईट हँड साईडला एक टर्म होती पी आर स्क्वेअर, हिलासुद्धा पी आर स्क्वेअरनं डिव्हाइड केलं आहे. थोडक्यात काय तर या इक्वेशनमध्ये असलेल्या प्रत्येक टर्मला पी आर स्क्वेअरनं आपण डिव्हाइड करत आहोत, म्हणजे भाग देत आहोत. ठीक, असा भाग दिल्यानंतर काय होत आहे तेच तुम्ही सहज समजून घेऊ शकता. ठीक आहे, आता इथं तुम्ही पाहिलात पी आर स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर, म्हणजे पी आर स्क्वेअरला तुम्ही पी आर स्क्वेअरनं भाग देत आहात. आणि तुम्हाला माहीत आहे गणित विषयात मॅथमॅटिक्समध्ये कुठल्याही संख्येला त्याच संख्येनं जर भाग दिला, एखाद्या संख्येला जर त्याच संख्येनं भाग दिला तर येणारा भागाकार हा 1 असतो. म्हणजे तुम्ही जर 5 या संख्येला 5नं भाग दिला तर हा भागाकार 1 येतो, हे तुम्हाला माहीत आहे. किंवा -2ला तुम्ही -2नं भाग द्यायला, म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येनं जर भाग दिला तर तो भागाकार 1 येतो, हे आपल्याला चांगलं माहीत आहे. आणि म्हणून तुम्ही इथं सांगू शकता की पी आर स्क्वेअरला जर पी आर स्क्वेअरनं भाग दिला तर हा भागाकार 1 येईल. आणि म्हणूनच तुम्ही इथं असं म्हणू शकता की पी क्यू स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 1. इज इक्वल टू 1. आता या पी क्यू स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअरला तुम्ही लॉज ऑफ इंडायसेस किंवा घातांकाचे नियम वापरून या पद्धतीने लिहू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहायलात न्यूमरेटरमध्ये इंडेक्स 2 आहे, डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा इंडेक्स 2 आहे. आणि म्हणून तुम्ही याचा कॉमन इंडेक्स वापरू शकता. दोघांसाठी कॉमन इंडेक्स या पद्धतीनं वापरता येतो ब्रॅकेटचा वापर करून, म्हणजेच पी क्यू अपॉन पी आर होल स्क्वेअर असं लिहिता येतं. त्याच पद्धतीनं आता सेकंड टर्म जी आहे हिलासुद्धा तुम्ही या पद्धतीनं कॉमन इंडेक्स वापरून लिहू शकता. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरसाठी वेगवेगळे इंडायसेस न वापरता तुम्ही कॉमन इंडेक्स वापरू शकता. म्हणजेच क्यू आर अपॉन पी आर होल स्क्वेअर किंवा ब्रॅकेट स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येतं. आणि आता राईट हँड साईड 1 होत आहे, कारण पी आर स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर असं आहे आणि याचा भागाकार 1 येतो, हे आपल्याला माहीत आहे. म्हणून या ठिकाणी 1 येत आहे. ठीक, इथपर्यंतचा भाग तुमच्या लक्षात आलेला आहे. याच्या पुढं काय करायचं पाहिलात. आता इथं पी क्यू अपॉन पी आर आहे. पी क्यू अपॉन पी आर ही व्हॅल्यू कुणाची आहे हे तुम्ही इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2मध्ये पाहू शकता. पी क्यू अपॉन पी आर ची व्हॅल्यू किती आहे. पी क्यू अपॉन पी आरची व्हॅल्यू साइन थीटा आहे इक्वेशन 1 वरून. इथं तुम्ही पाहायलात पी क्यू अपॉन पी आरची व्हॅल्यू साइन थीटा आहे आणि क्यू आर अपॉन पी आरची व्हॅल्यू कॉस थीटा आहे. याचाच अर्थ या ठिकाणी असलेलं पी क्यू अपॉन पी आर याची व्हॅल्यू तुम्ही साइन थीटा सबस्टिट्यूट करू शकता. या ठिकाणी असलेले क्यू आर अपॉन पी आर याची व्हॅल्यू कॉस थीटा सबस्टिट्यूट करू शकता. आणि असं जर केलं तर साइन थीटा होल स्क्वेअर प्लस कॉस थीटा होल स्क्वेअर इज इक्वल टू 1 असं एक इक्वेशन येतं. आणि हे इक्वेशन म्हणजेच एक ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे. याच इक्वेशनला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन किंवा ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि ही जी आयडेंटिटी आहे ती थीटा या ॲक्यूट अँगलसाठी थीटाच्या कुठल्याही व्हॅल्यूसाठी ट्रू आहे, म्हणजेच सत्य आहे. म्हणून याला बेसिक आयडेंटिटी
असं म्हटलेलं आहे. बेसिक आयडेंटिटी ऑफ ट्रिग्नॉमेट्री. तर ही आयडेंटिटी किंवा हा फॉर्म्युला किंवा हे इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आता साईन थिटा होल स्क्वेअर प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर इज इक्वल टू 1 यालाच तुम्ही असंही लिहू शकता. साईन थिटा होल स्क्वेअरला तुम्ही साईन स्क्वेअर थिटा असंही म्हणू शकता किंवा म्हणण्याची पद्धत आहे. याच्यासाठी असं लिहिता येतं. साईन थिटा होल स्क्वेअरच्या ऐवजी साईन स्क्वेअर थिटा लिहिण्याची पद्धत आहे. त्याच पद्धतीनं हे जे कॉस थिटा होल स्क्वेअर आहे त्याला कॉस स्क्वेअर थिटा असं लिहिता येतं आणि इज इक्वल टू 1 ॲज इट इज. म्हणजे यालाच थोडंसं बदल करून असं लिहिण्याची पद्धत आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजेच साईन थिटा होल स्क्वेअरच्या ऐवजी साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही एक ट्रिग्नॉमेट्रीमध्ये असलेली बेसिक आयडेंटिटी आहे. एक महत्त्वाचा फॉर्म्युला म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. बेसिक आयडेंटिटी किंवा महत्त्वाचा फॉर्म्युला. तर या बेसिक आयडेंटिटीपासून इतर 2 आयडेंटिटी तयार होतात आणि त्याची चर्चा आपण पुढच्या तासिकेत करणार आहोत. तर सध्यासाठी फक्त तुम्ही ही बेसिक आयडेंटिटी पक्की करायलात किंवा लक्षात ठेवायलात परत एकदा रिवाईज करू शकता. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा is equal to 1 is the basic identity of trigonometry. तर ही आयडेंटिटी नक्कीच तुमच्या लक्षात आलेली असेल. ट्रिग्नॉमेट्रीच्या अभ्यासासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.